गाडीची पूजा करून आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत मित्रांनो. तर बघू शकता. नमस्कार मित्रांनो, मी उत्तम या फर्स्ट लावून स्वागत करत. तर आज आपण जाणार आहोत आपल्या स्कूल फ्रेंडसोबत मालवणला. तिथून आपण मित्राच्या गावीसुद्धा जाणार आहोत. एक वेगळीच एक्साइटमेंट आहे मित्रांनो. खूप वर्षानंतर हा प्लॅन रेडी झालेला आहे. तर बघू शकता आपण आता बॅग गॅजेट्स आहेत, कपडे आहेत. ही 3 दिवसाची मित्रांनो ट्रिप आहे. तर एक वेगळीच मजा येणार आहे. सो हा ब्लॉग तुम्ही लास्टपर्यंत बघा, खूप मजा येणार आहे आणि तुम्हीसुद्धा आमच्या एन्जॉय करा. चला तर. सो मित्रांनो, मी तुम्हाला बाहेरचं क्लायमेट जाणार किती भारी वाटतं बघा. एकदम धुकं आल्यासारखं आहे पावसासारखं. सो फायनली मित्रांनो आपली तयारी सगळी झालेली आहे. तर आता आधी आपण देवाला बत्ती लावू. होऊ शकतो असं आपलं सुंदर असं मंदिर आहे. त्या बाजूला स्वामींची अशी सुंदर अशी फ्रेम आहे. तर बत्ती लावूयात आपण. तर फायनली मित्रांनो रेडी झालेलो आहे आणि बघू शकतो देवाची पूजाही सुद्धा करून झालेली आहे. बघू आज आहे अंगारकी संकष्टी. तर सगळ्यांना माझ्याकडून अंगारकी संकष्टी खूप शुभेच्छा. तर आपल्याला आता वाजले आहेत 6:45. तर आपल्याला 7 वाजेपर्यंत निघायचं आहे. आपल्याला इथून सांताक्रूजला जायचं आहे. तिथेच आपले सगळे मित्र भेट. सो मित्रांनो आपली लिफ्ट आलेली आहे. चला तर. खूप भारी वाटतं आहे. थोडं टायमानंतर आपण पिकनिकला जाणार मित्रांसोबत. सो मित्रांनो आपल्याला इथून आता रिक्षा पकडायची गोरेघाट स्टेशनला. तिथून मग ट्रेनने डायरेक्ट आपण सांताक्रूजला जाणार आहोत. येऊ शकतो. हे काय मित्रांनो, जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला रिक्षा भेटणार नाही. नको तेव्हा रिक्षा 10 रिक्षा असे भेटतात. सो फायनली मित्रांनो आपण गोरेगाव स्टेशनला पोहोचलेलो आहे. तिथून आपल्याला सांताक्रूजसाठी ट्रेन पकडायची आहे. ट्रेनची बघू शकता किती गर्दी आहे. फायनली मित्रांनो सांताक्रूज स्टेशनला पोहोचलेलो आहे आणि सांताक्रूजवर आपल्याला जुनं आठवली. कारण की आधी आपण सांताक्रूजलाच राहत होतो. आता हार्डली 8-9 महिने झाल्यानंतर आपण गोरेगावला शिफ्ट झालो. तर बघू शकतो सांताक्रूज. खूप भारी वाटतं आहे. आता समीरला विचारेन आता फोन करून की बाकीचे तुम्ही कुठे आहात. लेट्स सी. सांताक्रूजला आल्यानंतर मित्रांनो एक वेगळीच राहिलो. कारण आपण लहानपणापासून इकडेच राहिलो, इकडेच कॉलेज केलं, सगळ्या गोष्टी इकडनंच टाकलं. पण त्या ठिकाणी आपण कसं विसरू शकतो? तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. काहीतरी मित्रांनो खाल्लं पाहिजे. आपण घरातून निघताना फक्त चहा आणि बिस्किट खाल्लं आहे. तर बघू आता लेट्स कुठे काय भेटतं ते. नमस्कार मित्रांनो, तर आपल्या बाप्पांचं नावानं प्रवासाला सुरुवात झाली आहे. तर बघू हे आपले शाळेतले फ्रेंड आहेत. तर त्यांचं मी तुम्हाला इंट्रोडक्शन देणार आहे. हा आपला साईराज, हा राहुल, रुपेश, समीर, हरेश. इथून आता आपले कोकणाची सवारी चालू झाली आहे. स्कूल फ्रेंड रुपेश, समीर, उत्तम, त्याचबरोबर राहुल, हरीश. खूप वर्षाने आमचा प्लॅन बनला आहे. सक्सेसफुल होता आमच्या नाकात दम आले. पण फायनली आम्ही हे 6 जण गाडीत आहे. बघू आता पुढे खूप सारे प्लॅन आहेत, कसे होतील काय होतील. पण आपल्याला सक्सेस करायचे आहेत. होय की नाही उत्तम? एवढ्या वर्षानंतर समीर आपली पिकनिक आहे. तुला कसं वाटतं? छान वाटतं. सगळे पोरं एकसाथ आलो आहेत खूप वर्षांनी. सगळे आपापल्या लाईफमध्ये बिझी झाले होते कामानिमित्ताने. तर खूप चांगलं वाटतं. सगळ्यांनी वेळ काढून सगळेजण आलेत. असंच भेटत राहू, असेच पिकनिक काढत राहू, असंच एकसाथ राहू अशी विनंती सगळ्यांबरोबर. बाकी काय
काय बोल, तुला कसं वाटतं उत्तम? मला कालपासूनच खूप वेगळी एक्साइटमेंट झाली. आपण कधी पिकनिकला जातोय, तर एवढ्या वर्षानंतर शिर्डीच्या नंतर की ही असेल पहिली पिकनिक आहे 2026. तर वेगळंच एक आनंद आहे की आपण सगळे एकत्र मित्र जातो, एन्जॉय करणार आहे. भाई मी तर पुढचा विचार पण केला, तारखेला कोणतं आपण स्कुबा डायव्हिंग करणार आहे. खूप मजा येणार आहे, हेच सांगेन मी. आणि अशीच पिकनिक आपली पुढे पुढे चालत राहावी. शिवप्रभात मित्रांनो, आपण आता पोचलो आहे रत्नागिरीमध्ये. बघू शकतो सुंदर असं धुकं पडलं. इथून आपला ऑलमोस्ट अजून 150 किलोमीटर कणकवली आहे. खूप भारी असा व्ह्यू वाटतोय बघा. 7-8 किलोमीटर आहे. गणेश पुढे येईल, आपले मित्र पुढे येईल. पैसा आहे. तिकीट नाही सो फायनली मित्रांनो आपण आपल्या मित्राच्या गावी पोचलेलं बघू शकतो. हरकुल बुद्रुकला असे सुंदर असं गाव आहे. तर मस्त असं आता चिकनची पार्टी होणार आहे मित्रांसोबत. खूप भारी वाटते. खूप टायमानंतर आपण अशी पार्टी करणार आहोत. कोल्ड फ्राय पण करणार आहे मित्रांनो. आपला मित्र मस्तपैकी चिकन मिक्स करून घेत आहे. खूप भारी असं चिकन रेडी झालेलं आहे. स्मेल तर एक नंबर येतो आहे. हो, अजून कोल्ड फ्राय पण बघू शकता. ती बघू शकता आपला मित्र किती मेहनत करत आहे. बघू शकता मित्रांनो, सुंदर असं चिकन बनलेलं आहे. आणि हा ब्लॉग मी इथे सेंड करत आहे. सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.